मित्रांनो मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला सुंदर जगायचं असेल तर आपल्याला काही सवयी आपल्या अंगी बाळगाव्या लागतील. त्या सवयी म्हणजे आपल्याला दररोज सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्याच्या नंतर आपल्याला थोडा योगा, मेडिटेशन, प्राणायाम, व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. जेणेकरून आपलं भविष्यातलं जीवन हे सुंदर होईल, सुखकर होईल, समाधानी होईल आणि खऱ्या जीवनाचा आपण आनंद घेऊ शकाल. जर जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर ह्या गोष्टी आपल्या अंगी बिंबवाव्या लागतील, ह्या गोष्टी आपल्याला अंगी सराव्या लागतील, तर जीवन सुंदर होणार आहे. आपल्याला आपल्या आयुष्यात झोपेला महत्त्व द्यायचं आहे. गाढ झोप लागली पाहिजेत आपल्याला. जर आपल्याला गाढ झोप लागली तर आपला ब्रेन शार्प राहतो, आपला मेंदू मजबूत होतो, कोणत्याही निर्णय क्षमतेमध्ये आपण चांगले निर्णय घेऊ शकतो. हे सुद्धा महत्त्वाचं आहे आयुष्याला जगताना. फक्त आपण जगायलो तर आयुष्य भेटलं म्हणून असं व्हायला नको. तर आयुष्यातला प्रत्येक क्षण जर जगायचा असेल तर प्रत्येक गोष्ट जशी महत्त्वाची आहे, जसं आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहे तसंच आपलं शरीरसुद्धा महत्त्वाचं आहे. आपल्याला या शरीराची काळजी घ्यायची आणि ही काळजी स्वतःची स्वतःला घ्यायची. आपली काळजी दुसरा घेणार आहे का? नाही. त्यासाठी आपल्याला फास्ट फूड खायचं नाही. घरातले पौष्टिक अन्नपदार्थ आपल्याला खायचे आहेत. होईल तितके बाहेरचे पदार्थ टाळायचेत. पॉकेटमधले पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत आणि घरचे होईल तितके पौष्टिक पदार्थ आपल्याला खायचे आहेत आणि आरोग्याची काळजी घ्यायची आहे. ह्या साध्या साध्या गोष्टींनं जीवन खूप सुंदर आणि छान होतं. आपण आत्ताचा विचार करतो, या गोष्टीनं काय होणार आहे, त्या गोष्टीनं काय होणार आहे. पण जेव्हा आपण लाँग टर्मचा विचार करतो, जेव्हा दूरदृष्टीतून जेव्हा विचार करतो, तेव्हा या गोष्टी खूप काही शिकून जातात. या गोष्टीचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या जीवनावर पडत असतो. जर आत्ताचे निर्णय जर आपण योग्य घेतले तर भविष्यातलं आपलं आयुष्य हे सुंदर होतं, सुखकर होतं. त्यामुळं आपण संध्याकाळीच्या वेळेला होईल तितकं लवकर झोपायचं, सकाळी लवकर उठायचं, पण पुरेपूर झोप घ्यायची. झोप ही आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची आहे. आपल्या आयुष्यात आपल्याला स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. आपण इतक्या जणांसाठी काम करतो, आपण इतक्या जणांसाठी कष्ट करतो, पण स्वतःसाठी मात्र वेळ देत नाही. स्वतःसाठी सुद्धा वेळ काढायला शिका. इतने हिस्से में बट गया हूँ मैं, मेरे हिस्से में कुछ बचा ही नहीं, जिंदगी से बड़ी कोई सजा ही नहीं और जुल्म क्या है पता ही नहीं. त्यामुळं आपल्याला ह्या आयुष्यात आपल्याला दुःख वाटू नये, हे आयुष्य आपल्याला क्लेशकारक वाटू नये, तर हे आयुष्य आपल्याला सुंदर